शेजवळ हे देखील सज्ज आहेत, सर्व मान्यवर देखील आहेत, ॲडव्होकेट मंडळी देखील आहेत. जाऊयात मैदानामध्ये, लगेचच या मॅचला सुरुवात होईल. आपण दोन्ही पंच देखील पाहतोय, त्यांचं सुद्धा काम कालच्या दिवसामध्ये दर्जेदार राहिलंय. आजचा दिवस सुद्धा सकाळी लवकर आलेत पंच देखील. ईशांत दांडेकर, प्रवीण शिरसाट. चला लगेचच सामन्याला सुरुवात करायचे, थोडासा स्पीडअप घ्यायचा. आजच्या दिवसामध्ये आपल्याला खूप सामने खेळायचे. आजचा दिवस मेगा फायनलचा दिवस, बक्षीस वितरणाचा दिवस, त्याच्यामुळे आता आपल्याला गडबड केली ना तर नंतर आपला वेळ खूप राहणार आहे आणि राहिलेल्या वेळामध्ये आपला कार्यक्रम निश्चितच यशस्वीरित्या पार पडणार आहे. शिवगर्जना 11 काळगावचा पहिला गोलंदाज, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, महत्वाचं षटक. हाणामारीचं असलं परंतु विकेट घेण्याचा पण चान्स असतात, कारण की फलंदाज जिला जे पहिले 2 सलामीचे फलंदाज असतात ते दोन्ही देखील खेळण्यासाठी सज्ज असतात. तर पहिला चेंडू पडतोय. यावेळेस आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं इथे. जर हा एक झेल झाला असता तर सुंदर आणि अकल्पनीय झेल झाला असता. अगदी डाय मारली होती, अगदी शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून सहजरित्या निघून गेला. खूप चांगलं आपलं सर्वस्व, आपलं संपूर्ण समर्पण इथे फिल्डर इथे देतोय आणि स्कोर बरोबरती 1 धाव लागते. पहिल्या चेंडूवरती मिळाली आहे पहिली धाव. सामना 2 संघामध्ये, हे या फेरीमध्ये जो जिंकल तो पुढे आपल्या बक्षिसामधील जे अंतर आहे ते कमी करून पुढे आपल्या 1 पाऊल पुढे टाकू शकतो. यावेळेस आडव्या बॅटनं घेतलाय समाचार, चेंडूला दिलाय आचार, चेंडू जातोय सीमेपार, येतोय खणखणीत षटकार. सुंदर फटका आपल्याला बॅट मधून पाहायला मिळाला. अगदी थांबला, त्याने पाहिलं आणि स्लोवर चेंडूचा समाचार घेतला. तो थांबला, त्याने विचार केला आणि गोलंदाजाचा आचार बदलला, घेतला षटकार आणि षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या लांबवली 6च्या स्पीडने. धावसंख्याने घेतली गती, धावसंख्येचा वाढला स्पीड, धावसंख्या येऊन थांबली थेट 7 या आकड्यावरती. यलगार केला जातोय फलंदाजाकडून, गोलंदाजाचा समाचार घेतोय पुन्हा एकदा, परंतु यावेळेला गोलंदाजानं यलगार केलाय. पंचांचं बोट आकाशाकडे वळालंय. यावेळेला फलंदाज बाद. शिल्लेदार कामगिरी करतोय पल्लेदार. पहिल्या चेंडूवरती जो खणखणीत प्रहार केला होता त्या प्रहाराला हे चाटून जाणार आणि टोचून जाणार उत्तर या गोलंदाजाने दिला आहे. काटा चेंज करता, काटा म्हणजे घड्याळात फक्त महत्वाचा नाही, काटा ऑन फील्ड मध्ये महत्वाचा आहे. पिच रिपोर्ट पण महत्वाचा आहे, कारण की ज्या अक्षरशाने जो ही टीम येते ते पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारते, कारण की खेळपट्टीत या अक्षरशाने थांबवण्याचा मोठा जो उंची गाठण्याचा स्कोरचा जो लिमिटेशन आहे त्याच्यावरती कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न राहतोय प्रत्येक टीमचा. नक्कीच सर, नजर रोखून नजरेमध्ये दिले उत्तर, प्रयत्न केले 72, भेटली विकेट. विकेटचं पतन, पहिला गडी बाद झालाय, त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये योगेश ऑन अ स्ट्राइक. यावेळेला टप्पा मागे ठेवलाय, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू हवेमध्ये आणि इथे चेंडूचा पकडलाय कॅच. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन, दुसरा धक्का लागतोय महिन संघाला. काय गोलंदाजी राहिली, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती विकेट, चौथ्या चेंडूवरती झेलबाद. काय गोलंदाजी आहे, काय रणनीती आखली, अचूक टप्प्याचा भेदक मारा गोलंदाजाकडून सातत्याने आता होऊ लागलाय. ऑन अ हॅट्रिक ची संधी मैदानामध्ये गोलंदाजाच्या समोर निर्माण झाली आहे. पहिली हॅट्रिक या जय हनुमान चषकामधील आता आपल्याला पाहायला मिळणार का? समोर असलेल्या प्रश्नचिन्हाचं उत्तर मात्र या चेंडूवरती आपल्याला भेटेल. प्रत्येक जण आता उत्सुक झालाय, पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळणार का? दरम्यान स्ट्राइक वरती न्यू बॅटर रविराज विराज झालाय आपल्या संघाला आता अडचणीतून मार्ग काढण्यासाठी. यावेळेला हॅट्रिकची संधी होती, आडव्या बॅटरीने फटका सजवला शॉर्ट रिजन मध्ये. गुड कलेक्शन राहिले.
आज काय शिवगर्जना यांनी काय गर्जना मैदानाच्या आतमध्ये धाड दिलेली आहे गर्जनेची. काय काय क्षेत्ररक्षण पाहतोय. क्षेत्ररक्षण किती महत्वाचं आहे ते अमोलनं पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती दाखवलं, एक महत्वाचा कॅच घेऊन. आणि त्यानंतर जी यावेळेस आडव्या बॅटने घेतलाय समाचार. चेंडू जाईल सीमे पार. पुन्हा एकदा तीच दिशा आणि तीच आशा. येतोय खणखणीत प्रहार, येतोय षटकार. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही बाजूनी. यावेळेस शफल झालाय, थोडी जागा बनवली आणि डाऊन द ग्राउंड खेळ आहे. आणि हो, संपूर्ण समर्पण दिलं होतं. थोडा कॅच आला होता, मला वाटते बॉल अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे देखील सफल येतोय आणि एक येतोय खणखणीत चौकार. यस, नक्कीच त्याच्या मदतीने धावसंख्या आकार उकार घेते. आता 18 वरती पोहोचले. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय, खेळतोय, रंगतोय, रमतोय. अशी स्पर्धा जय हनुमान चषक सन 2024. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये, तडाखेबाजी होते, गोलंदाजाची धडाकेबाजी सुद्धा होते. फलंदाज तडाखा देतोय तर गोलंदाज त्याला धडाका देतोय. आणि मैदानामध्ये इथे धमाका पाहायला मिळतोय. पंचांचं बोट आकाशाकडे. चेंडू जाता जाता बॅटीची कडा घेऊन गेलाय, परंतु फलंदाजाला आता शेवटचा धडा, परतीचा पान वाचावं लागतंय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. मागे टपला यष्टी रक्षक, तुझा उधळणा डाव. यष्टी रक्षकाने देखील तिथे कोणती चुकी केली नाही. आपल्या गावरान भाषेमध्ये गावा साईडला बोलतात कडमोरांगी. चेंडूची तशी इथं कडमोरांगी केल्या, असा त्याला पकडला की त्याला परत सोडलाच नाही. आपण पाहतो आपल्या गावाकडे एक, तुम्ही कडम ओरांगी शब्द घेतल्यानंतर गावाकडे आपण पाहतो आपल्या ज्या कोंबड्या असतात ना, त्या कोंबड्यांची पिल्ल ती कडम ओरांगी कशी उचलून नेते, तसा यष्टी रक्षकाने चेंडू उचलून घेतला आणि फलंदाजाला मात्र डगआउट मध्ये स्थानापन्न निवांत आराम करण्यासाठी पाठवून दिले. शिशिर थोडा झालाय उशीर. यावेळेस खेचून घेतला आहे चेंडूला. चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये. सेकंड कॉल असेल परंतु काय बॅकअप आणि काय फेकी पाहिली. सुरेख, चांगले कलेक्शन आणि चांगली फेकी. शिशिर थोडा झालाय उशीर, परंतु मोठे फटकेबाजी करावी लागेल. संघाला एक उंचावरती न्यावं लागेल. नक्कीच संघाची उंची द्विगुणित करायची असेल तर आपल्याला आपल्या मनामध्ये अगोदर आशा प्रलंबित कराव्या लागतील, आशा प्रज्वलित कराव्या लागतील. गोलंदाजाचा प्रयत्न राहिलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू खोदून काढलाय.
व्ही शेप मध्ये फटका सजवलाय. डीप मध्ये आबे आहे, वेगाने फेकी करेल, काय घडेल, डेंजर झोन वरती आहे. ओ माय गॉड, फेकी थोडीशी चुकीच्या साइड वरती झालीये. अंपायरला धडक बेधडक कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होते. शिशिरच्या पायामध्ये उशीर नाहीये, पाय अगदी वेगासारखे रॉकेट सारखे चालतायत त्याचे. परंतु जो लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे त्याची खेळण्याची क्लासिक स्टाईल मला खूपच आकर्षित करते श्रीकांत सर. यस, नक्कीच क्लासिक स्टाईल आहे. यावेळेला डान्सिंग द विकेट झाला होता, शपल झाला होता, समोर आला होता. आडव्या बॅटीने बॅटीची खालची काढा चेंडूने घेतले आणि चेंडू मात्र एक सिंगल धावून घेतले. चांगल्या प्रतीने रोखला गेलाय. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 12 या आकड्यावरती पोहोचले, माफ करा 22 या आकड्यावरती पोहोचले. इथे सन्मान घेतला जातोय. संतोषजी दिसले यांचा शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जातोय. ऍडव्होकेट विकासजी शेजवळ साहेब यांच्या शुभ हस्ते संतोषजी दिसले यांचा शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती केला जातोय. अमित आपल्या संघाच्या उन्नतीसाठी कोणती कामगिरी करेल? एक चांगला गोलंदाज आहे टाकेवाडी प्रीमियर लीग मध्ये, त्याने आपलं नाव गाजवलं. यावेळेस आडव्या बॅटने समाचार घेतला होता. खूप चांगलं समर्पण, अति समर्पणाने सर्वश्रेष्ठ देण्याचा इथे प्रयत्न होता, परंतु चेंडू जाईल डी झोन मध्ये. धाव संख्येत वाढ होते, धाव संख्या जाते 23च्या घरामध्ये. खरंच एक चांगलं तिथे ऍक्टिव्हिटी पाहायला मिळाली. चतुर आणि चालाक जे क्षेत्ररक्षण आहे ते आपल्याला शिवगर्जना या संघाकडून आपल्याला पाहायला मिळाले. चतुर चालाक चमकदार शिवगर्जना 11 दमदार. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पहा काय गोलंदाजी राहिले. रॉकेट लॉन्च झालंय, डायरेक्ट फलंदाजाच्या पायामध्ये लँड झालंय आणि खोदून काढण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटीची बॉटमची कडा चेंडू घेऊन बॅकवर्ड रिजन मध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय. एक धाव येते एकाच्या मदतीने. आता मात्र धाव संख्या 23 स्कोर कार्ड. यावेळेला पहा पुन्हा एकदा भन्नाट वेग गिरफ्तार करण्याचा प्रयत्न आहे. काय गोलंदाजी, फलंदाजाला अक्षरशः गिरफ्तार केलंय. फलंदाजाच्या पायामध्ये, फलंदाजाच्या बॅट स्विंग मध्ये बेड्या ठोकल्यात. फलंदाज शोधतोय वाट, परंतु वाटेत गोलंदाज लावतोय बेवाट. यावेळेला बॅटीची वरची कडा क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र सेकंड अटेम्प्ट. पुन्हा एकदा विकेटचं होतंय पतन. पहिला हातामध्ये पडला, पुन्हा एकदा उडला, पुन्हा पकडला. आता मात्र परतीचा धडा पुन्हा एकदा वाचावा लागेल फलंदाजाला. नक्कीच परतीचा धडा वाचावा लागेल. तुम्ही अगोदर बोलला की गिरफ्तार, अमितने जी चाल रचली होती त्याला तिसऱ्या चेंडूवरती गिरफ्तार केला आणि त्या गिरफ्तारीला आपले वकील साहेब देखील काही करू शकत नाही, कारण की फलंदाजाला परतावं लागेल. एक मोठी खेळी करण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठेतरी असफल होत चालला आहे. धावसंख्या मात्र अजून देखील स्थिर आहे, ती म्हणजे धावसंख्या पोहोचली आहे 23. चला थोडस स्पीडअप घ्यायचं विनंती असेल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अमित मात्र अप्रतिम गोलंदाजी राहिले अमितची. आतापर्यंत 1 धाव खर्च केले, 1 विकेट घेतले, 2 चेंडू निर्धाव केलेत. चांगली गोलंदाजी राहिले टीम शिवगर्जना 11 काळगाव या संघाकडून. 2 वर्ष डाकेवाडी प्रीमियर लीग गाजवलं, आता मात्र जय हनुमान चषक गाजवतोय. यावेळेला पहा चेंज ऑफ द पेस. नवीन बॅटर मैदानामध्ये उतरलाय. टप्पा थोडा पाठीमागे ठेवला, अतिरिक्त उचाल आणि चेंडू मात्र निर्धाव. चेंडू टप्प्याचा भेदक मारा. नक्कीच अचूक टप्प्याचा भेदक मारा, निर्धाव चेंडू येते. पहिल्या बॅट्समनला त्याने शपल करून खेळण्याचा प्रयत्न करावा, परंतु यावेळी चेंडू खूप मागे ठेवला. यावेळेला पहा पुढे ठेवलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा आणि लॉफ्टे ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा प्रयत्नच राहिलाय. टाळ्या वाजतायत, शब्बासकी दिली जाते अमितला. काय गोलंदाजी राहिली. फक्त या षटकामध्ये अमितने 1 धाव खर्च केली आणि आपल्या नावावरती मात्र 1 विकेट घेतले, 5 चेंडू निर्धाव केलेत. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. दप्पल दरम्यान धाव संख्या झाली 23. जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता असेल. आता मात्र टीम शिवगर्जन 11 काळगाव या संघाला अप्रतिम फटकेबाजी राहिली आहे. आता मात्र टॉस होतोय. टीम बनपुरी 11 बनपुरी, त्याचबरोबर आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे या 2 मान्य विनोदजी सेजवळ यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. ऍडव्होकेट विनोदजी सेजवळ यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते.
थोडस स्पीडअप घ्यायचंय. वांगवाली महिद संघाने जे धावसंख्या उभ्या केल्या आहेत त्या म्हणजे 23-24 धावांचं एक लक्ष असेल, परंतु लो स्कोरिंग मॅचेस नेहमी आपल्या गळ्याचा फंदा बनतात, आपल्याला त्रास देतात, आपल्याला टोचतात, आपल्याला जखडून ठेवतात. त्यामुळे ही लो स्कोरिंग जरी मॅच असली तरी तितकीच महत्त्वाची असणार आहे दोन्ही संघासाठी. एक साईडला असणार आहे शिवगर्जना आणि टॉस होतोय. बनपुरी 11 बनपुरी आणि नवलाई स्पोर्ट्स सोनवडे या दोन संघामध्ये नाणेफेक होते. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय. आतापर्यंत आजच्या दिवसातील 2 मॅचेस झाले आहेत. 2 मॅचेस मधील 2 संघ विजेते झाले आहेत आणि 2 संघातून विजेता ही मॅच मैदानामध्ये सुरू आहे. पहिली इनिंग झाली आहे. पहिल्या इनिंगच्या नंतर धावसंख्या 23 झाली. 24 धावांचा पाठलाग करण्यासाठी बनपुरी संघ मैदानामध्ये महिन संघ मैदानामध्ये उतरलाय. आता मात्र टॉस होतोय. ऍडव्होकेट विनोदजी शेजवळ साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. एका साइडला बनपुरी 11 बनपुरी तर दुसऱ्या साइडला आई नवलाई स्पोर्ट सोनवडे हा दोन संघ. टॉस का बॉस कॉल कोणाचा असेल? सोनवडे संघाचा कॉल आणि मात्र पारड बनपुरी संघाच्या बाजूने झुकले. नाणेफेक तर जिंकली आहे. निर्णय काय असेल? बॅटिंगच का पसंती दर्शवता या ग्राउंड मध्ये तुम्ही? चेस करताना प्रेशर असतो. यस, चेस करताना प्रेशर असतो. आणि या ग्राउंडचा जर आपण परिसर पाहिला, या ग्राउंड मध्ये धावा होतात. आज तुम्ही किती धावा बनवाल 3 षटकामध्ये? ते नाही सांगू शकत. यस, असू द्या. तुम्हाला शुभेच्छा. मैदानामध्ये दाखवून देणार आहे ते सांगू शकणार नाहीयेत. तुम्ही नाणेफेक जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही प्रथम फिल्डिंगच घेणार होतो. यस, तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे कौल भेटलेला आहे. फिल्डिंग घेणार आहात. कोणत्या फलंदाजांवरती तुमचा प्रेशर असेल? कोणत्या फलंदाजांना तुम्ही बाद करण्याची तुमची मनस्थिती असेल? नितीन आहे त्यांच्याकडे, राहुल आहे, मंगेश आहे, चांगले प्लेयर आहेत त्यांच्याकडे. पण आमच्याकडे पण बॉलर चांगले आहेत. बघूया आपण आता. खास करून कोणत्या बॉलरवरती तुमचा विश्वास जास्त आहे? नितीन कुंभार. नितीन कुंभारचा अटॅक आम्हाला पाहायला मिळणार. फलंदाजांना तुम्ही बेड्या ठोकणार. भेटूयात मॅच मध्ये. जाऊयात मॅच मध्ये. सुरू असलेला सामना. पंचांचा ग्रीन सिग्नल देखील आलेला आहे. 24 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम शिवगर्जना 11 हा संघ मैदानामध्ये उतरलाय. मेंडेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक दत्ता सज्ज आणि 2 सलामीचे शिल्लेदार अमित आणि आदी. डबल ए आपल्या टीम साठी काय करतील ते पाहण्याचं गरजेचं आहे. बाहुबली आदिला तर मी बाहुबलीच हाच सन्मान देईल. काय मगाशी चेंडूने त्याने क्षेत्ररक्षण केलं. आपल्या पंजामध्ये चेंडू सहजरित्या पकडला गेला होता. थोडस लेफ्टिश आपल्याला इथे पाहायला मिळते. थोडस स्वतःला थांबवलं. डोक्यामध्ये जो विचार होता तो विचाराची पुनरावृत्ती काय मैदानाच्या आतमध्ये करता आली नाही, त्यामुळे स्वतःला थांबवली इथे दत्ताने. गोलंदाजी मार्क वरती पुनश्च एकदा अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. काय करेल यावला? पहा दांडी 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 गुल. फर्निचर डिस्ट्रॉय. पहा कल्लोळ. पहा एकत्रीकरण. पहा शब्बासकीची थाप. तू घेतलंच गोलंदाजाचं माप, योग्य माप, म्हणून तुला दिली ही शब्बासकीची थाप. काय गोलंदाजी राहिली आहे. कोणाला बाद केलंय, कोणाची दांडी गुल केली. मागच्या मॅच मध्ये जो प्लेअर ऑफ द मॅच, मेन ऑफ द मॅच राहिलेला खेळाडू आधी मात्र दांडी गुल होतोय, आधी बाद होतोय. आधी पहिल्या चेंडूवरती प्रहार खेळण्यासाठी झाला होता अधीर, परंतु दत्ताने केलं त्याला बधीर आणि विकेट टाकून जातोय परतीच्या दिशेला, सावलीच्या दिशेला. श्रीकांत सर, मला इथे एक गोष्ट तुमच्या बनपुरी संघाचे रणजित देसाई यांचं देखील शुभागमन या स्पर्धेदरम्यान झाले. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची परंपरा. विनंती असेल मान्यवरांना की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. तर बॅट्समन सेकंड डाऊन शंकर. वाह, काय वेग आहे, काय वेग आहे, काय गोलंदाज आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, जिथं पॉवर प्लेच्या आतमध्ये जास्त क्षेत्ररक्षक असतात, फलंदाजांना संधी असते, मोठा प्रहार करण्याची संधी असते, मात्र संधी मिळवून देत नाहीयेत. संधी हातामध्ये आहे, परंतु हातातून हिसकावून गोलंदाज स्वतः जवळ ठेवतोय, स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवतोय.
पहा पुन्हा एकदा ब्लॉक होल्ड करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला आडव्या बॅटीने फटक्याचा दोला डीप मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, वेगाने फेकी दरम्यान फेकी झाली आहे. दरम्यान 2 धावा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दर्जेदार ही स्पर्धा, दर्जेदार ही रंगतदार मॅच. 2 धावा झाली आहेत, 24 धावा बनवायच्या आहेत. आतापर्यंत पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती एक विकेट आली आहे, आधी मात्र माघारी परतलाय. तर दरम्यान सोनवडे संघाला थोडीशी विनंती असेल, सोनवडी संघाला थोडी विनंती असेल, थोडस आपण लाईनीच्या बाहेर राहावं. आम्हाला टीम कडून कॉल येतोय की थोडस पाठीमागे यावं प्लीज. पहा चेंडू हवेमध्ये जातोय परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये लगेच आपली चूक आणि आपलं सर्वस्व इथे त्यांनी दिलं. सहकार्याबद्दल मनापासून सहर्ष तुमचं आभार. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या रडार मध्ये फारसा म्हणावं तितका खास आलेला नाहीये. पहा मैदानामध्ये काय होतंय, चांगला धडपडतोय, पडतोय, उठतोय, पुन्हा उठून उभा राहतोय. हेच क्रिकेट आहे. याच क्रिकेटने आम्ही जीवनातील वाटचाली येणाऱ्या अडचणीमध्ये पडलो ना, तर याच क्रिकेटच्या माध्यमातून आम्हाला प्रेरणा मिळते आणि त्याच प्रेरणेनं प्रेरित होऊन आम्ही आमच्या जीवनामध्ये संकटात जरी पडलो ना तरी संकटातून उठून उभे राहतो. दरम्यान बॉल पास झाली आहेत आणि 4 धावा झाली आहेत. शेवटचा चेंडू वन ऑफ दिस क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक सजवलाय, पॉइंट एक्स्ट्रा कव्हरला देखील क्षेत्ररक्षक ठेवलाय. सुंदर यावेळेस ज्या पद्धतीने प्लेयर चेंज केलं होतं, पोझिशन चेंज केली होती, परंतु ऑफ साइडला चान्स घेणार हे माहिती होतं म्हणून स्लोवर डिलिव्हरी आणि प्लस अतिरिक्त बाउन्स खूप गरजेचा असतो टेनिस क्रिकेटमध्ये. कारण की जो चकवा असतो तो चकवा दाखवण्यात आपल्याला यश प्राप्त झालं पाहिजे. आणि त्या पद्धतीत ही गोलंदाजी आणि ह्या बॉलरने जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं आहे ते खूप सुंदर आणि सुरेख, एक मोठा आधीसारखा एक झटका त्याला घेण्यात यश प्राप्त झालं आणि कुठेतरी लगाम, कुठेतरी साखळ दंड पकडून ठेवला आहे या संघाने. गोलंदाजी मार्गावरती आता पहिलं षटक हाताळणार गोलंदाजाचं. जसं त्याचं वय वाढतंय ना तसा वेग वाढतोय. म्हणजे शेर बूढ़ा हो गया तो क्या हुआ, घास खाना कभी पसंद नहीं करता, मांस ही खाता है. सही बात है. धावसंख्या झाली 4. 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता. आता मात्र मैदानामध्ये यावेळेला पहा आडव्या बॅटीने मिड विकेट रिझन मध्ये घणाघाती वार इनटू द फॅन्स, आउट ऑफ द पार्क, सीमारेषा पार, करारा षटकार. अमित आपली रणनीती ते साध्य करतोय. ज्या नावासाठी त्याला जाणलं जातं की 2 वर्ष झालं डाकवाडी प्रीमियर लीग मध्ये हा शिल्लेदार आहे, हा किल्लेदार आहे आणि मानाचा मातबर असा प्लेअर आहे. त्याने दाखवून दिलं की मी कोण आहे. अमित, माझ्या खेळामध्ये नाहीये कोणतं गणित. यस, अमित अगणित आहे. गोलंदाजी सुद्धा द्विगणित आणि फलंदाजी अविस्मरणीय आपण पाहतोय. आतापर्यंत शांत होता परंतु शांततेचा आता अंत करतोय. मैदानामध्ये वातावरण शांत होतं कागाव संघाकडून, आता मात्र शांततेचा होतोय अंत. खेचलाय षटकार, षटकाराच्या मदतीने धावसंख्या स्पीड घेते. ज्यावेळी पहा हुक करण्याचा प्रयत्न, पात्र चेंडू सोडून दिलाय आणि चेंडू मात्र वाईट घोषित केला जातोय पंतांच्या माध्यमातून. धावसंख्या 11 वरती पोहोचली आहे. 24 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावसंख्या झाली 11. दुसऱ्या षटकातील एक चेंडू झालाय, एका चेंडूवरती षटकार खेचलाय, दुसरा चेंडू वाईट, एक चेंडू ग्राह्य धरलाय. यावेळेला देखील भन्नाट वेग, परंतु वेगाला नाहीये दिशा. गोष्टांकित क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झालाय. लेग बायचा इशारा पंतांच्या माध्यमातून. धावसंख्या झाली 12. क्रिकेटचा महारण संग्राम आपण पाहतो. जय हनुमान चषक सन 2024 क्रिकेटचा महारण संग्राम.
यावेळेला पहा काय चेंडू राहिलाय, काय चेंडू राहिलाय, काय वेग आहे, अप्रतिम गोलंदाजी, काय गोलंदाजांचा भन्नाट साठा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टीम महिन संघाकडून पहिल्या षटकामध्ये ब्लॉकल होल चेंडू पाहायला मिळाले, त्याचीच पुनरावृत्ती याही षटकामध्ये करतोय निखिल. यावेळेला देखील आणखीन एक पूर्ण लाईन आणि लेंथ समर्पण करून आणि पंतांच्याकडे गेले होते दाद मागण्याकडे, टॉपेसाठी दाद मागण्याकडे पंतांच्याकडे गेले होते, परंतु पंतांनी साफ नकार दर्शवलाय. ना मुन्ना ना, बैट और बॉल का संपर्क नहीं है. मुन्ना, लेकिन मुन्ना भी कच्चा गुल्लू का चेहरा नहीं है, वो भी कोई चना चबा के नहीं आया है. मुन्ना अगली बॉल पे प्रहार करेगा, तगड़ा करेगा, पलट वार करेगा. आप देखना, मुझे तो लगता है. यस यस, पाहुयात काय करतोय. गोलंदाज सुद्धा चाणाक्ष आहे. यावेळी पहा खोदून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे 30 यार्ड वरती, चांगलं क्षेत्ररक्षण, एक कंप्लीट धाव झाली आहे. जे या ग्राउंडचे एक मला वैशिष्ट्य म्हणजे बोलायचं म्हणजे मिड ऑफचा जो फिल्डर आहे ना, तो नेहमीच कार्यक्षम असतो. कायम हालचाल तिथे होत असते चेंडूची ट्रॅव्हल होण्याची, कारण की तो तरबेज तिथे फिल्डर असणं गरजेचं आहे आणि त्या फिल्डरने ते समर्पण तिथे दाखवलंय. यावेळेला गोलंदाजानं समर्पण आणखीन एकदा दाखवलंय. काय गोलंदाजी ठेवली, टप्पा मागे थोडासा स्विंग केलाय, थोडासा चेंडू आतमध्ये झुकवलाय, ऑफसाईडच्या दिशेला जाणार चेंडू आतमध्ये आलाय. धावसंख्या झाली आहे 13. 2 षटक कंप्लीट झालेत, अक्षरशः बांधून ठेवले. आता मात्र मॅच पहा कुठे आले. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. लक्ष आहे का पाहत होतो. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. धावसंख्या झाली 23, राहिलेत 11 धावा, राहिलेत 11 चेंडू, राहिलेत 6. मैदानामध्ये आता रणसंग्राम पहा. कॅप्टनची कुजबुज होते, त्याला माहिती आहे की मॅच दोन्ही बाजूने समांतर आहे, ज्यातील अंतर प्रत्येक चेंडूने कमी होणार आहे. श्रीकांत सर, जागतिक औद्योगिक क्रांती मधलं म्हणजे महत्वाची क्रांती म्हणजे कॅमेराचा शोध, आणि त्या कॅमेऱ्यामध्ये आपण हे सर्व पाहतोय. यावेळेस कणकणीत केलाय प्रहार, डाऊन द ग्राउंड, रोहन आहे त्याच्या खाली, पाहत राहील आणि पाहतच राहतील. आणि पहिल्या चेंडूवरती मॅचचं जे पारडं आहे ते वजन टाकून आपल्या बाजूने उंचवतोय तो म्हणजे अमित. अमितच्या कामगिरी अगणित आहे, मी अगोदरच बोललो होतो, आणि आपल्या विचारावरती शेवटपर्यंत ठाम उभा आहे. शिवगर्जना संघाचा हा शिल्लेदार, हा मातबर फलंदाज, त्याने पहिला बुरुज ढासळला आहे या संघाचा पहिल्या चेंडूवरती. यावेळेला पहा गोलंदाज कमबॅक करतो. 1 तेरी तो 1 मेरी, तू शेर तर मी 1.25 शेर, तू करणार वार तर मी करणार पलटवार. काउंटर अटॅक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजानं केला गेलाय. पहिला चेंडूवरती पलटवार होता, हा पलटवार रोखलाय, ढाल फेकले मैदानामध्ये. 5 चेंडू 5 धावा. यावेळेला चेंडू हवेमध्ये, काय घडतंय, चेंडू हवेमध्ये हेळकावणे घेतोय, हेळकावणे घेणारा चेंडू लॉक होतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र मॅच मध्ये आणि मॅचच्या कहाणीमध्ये रंग आलाय, रंगाचा बेरंग मात्र गोलंदाजाने केलाय. दिशा पलटले, काटा पलटले, मॅच बदलली आहे. झोपलेली मॅच आता फलंदाजानं जागी केली आहे. पेटलेली मॅच, त्या मॅच मध्ये आणखीन रॉकेल टाकले, आणखीन भडाका वाढवलाय, आणि या क्रिकेटचा मात्र तडाखा आणखीन सुधारलाय. अलीकडे काळगावची विहीर असली तरी पलीकडे महिनगावचं धरण आहे, आणि या धरणाचं पाणी सहजासहजी कंट्रोल होत नाही. कळलं काय, उसळत्या लाटा, धरणात येणाऱ्या उसळत्या लाटा आहेत. नक्की सर, तुम्ही महिनचं धरण बोलताय, काळगावचं सुद्धा धरण आहे, काळगावचं सुद्धा धरण मोठं आहे. दोन्ही गावं धरणाच्या पायथ्याशी आहेत, आणि आता मात्र कोणत्या धरणाचं पाणी ओव्हरफ्लो होतंय हे आपल्याला मैदानात मध्ये पाहायला मिळणार आहे. 3 चेंडू आणि 5 धावा. मॅच कुठे होती, मॅच कुठे आली. 6 ला 11 धावांची आवश्यकता होती, त्याच्यानंतर षटकार. 6 ला 11ची आवश्यकता होती, 5 ला 5ची आवश्यकता होती. आता मात्र 3 चेंडू 5 धावा. सिली प्लेयर तैनात केलाय मैदानामध्ये.
यावेळेला चेंडू हवे सिली प्लेअर तैनात केला होता. ओ माय गॉड, हातात आलं होतं परंतु हातात घेता आलेलं नाहीये. आणि मॅच मध्ये काय घडतंय, मोहे मोमेंटम मैदानामध्ये निर्माण झाला. काय घडलं, काय बिघडलं सर, कोणतं धरण आता ओव्हरफ्लो होईल काय सांगता येत नाहीये. मला वाटतंय आता विद्युत प्रकल्प चालू गेला पाहिजे महिन धरणावरती, कारण की बॉल त्यांना दिसला नाहीये. शंकर यांच्यावरती पूर्ण जिम्मेदारी आहे काळगाव संघाची. यावेळेला वार कोणाची, हवा कोणाची, कोणतं धरण वेगाने धावतंय आणि इथे मात्र 2 धावा धावून कंप्लीट होत आहेत. मॅच कुठे होती, मॅच कुठे आलीत. धावसंख्या झाली 22. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. एक चेंडू आणि 2 धावा, एक चेंडू 2 धावा. रंगतदार मॅच होते. एक चेंडू 2 धावा. प्रेक्षकांना विनंती आहे आपण आपला फोन खिशात ठेवा, कारण एक चेंडू 2 धावा. मैदानाच्या आतमध्ये कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग. शेवटचा चेंडू कोणतं धरण आता ओसंडून वाहू लागतंय, कराडच्या कृष्णामाईला जाऊन भेटतंय. आणि यावेळेला चेंडू हवेमध्ये, कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. आणि इथे मात्र कृष्णामाईच्या दिशेने धरण ओसंडून वाहू लागले. मरीन गावचं धरण आता मात्र पाणी बंधारा ओव्हरफ्लो झालाय आणि पाणी मात्र कराडच्या कृष्णामाईला गेले. विजय मात्र पाणी जाता जाता घेऊन जात आहे महिंद गावचं धरण. महिंद मात्र आपल्या नावावरती विजय ठेवतोय.